माझ्या महाराजांचं शौर्य लपवण्याचा प्रयत्न करतात। पण त्यात शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न वाघ्या कुत्र्याची समाधी बांधून केलेला आहे। त्याची समाधी 2 इंच मोठी असा आरोप करत काल संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावर भिडे म्हणतायत संभाजीराजेंची। मला भिडे या माणसाबद्दल बोलायचं नाही। भिडे म्हणजे भिडेबद्दल न बोललेलं बरं आहे, कारण का भिडे आणि अण्णा हजारे दोघं सारखेच आहेत, ते झोपलेले असतात, ते कधीतरी जागे होतात। राहुल सोलापूरकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, भिडे कुठे होते? कोरटकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, कुठे होता भिडे? ह्याला कुठे एक वास येत असतो, वास। तो वास कशाचा आहे मी बोलू इच्छित नाही, पण अशा निवडक ठिकाणी भाष्य करणाऱ्या लोकांबद्दल आपण जास्त बोलावं असं मला वाटत नाही। नाही, आमचा विरोधच आहे वाघ्या कुत्र्या। असं आहे की पहिली कोणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधी शोधली। इतिहास काय सांगतो तर महात्मा फुले ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर पोचले, रायगडावरती राहून सगळं हे करून त्यांनी समाधी शोधली। ही समाधी शोधत असताना मनुवाद्यांनी त्यांना विरोध केला। ते समाधीवर गेले असताना त्या समाधीवरनं झाडं झुडपं साफ करत असताना त्यांना मनुवाद्यांनी विरोध केला, आणि हे सगळं बखरीमध्ये लिहिलेलं आहे। समकालीन जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांमध्ये आहे, आणि इतिहास हा पुराव्यांवर असतो, इतिहास हा स्तोत्रांवर असतो। एकही स्तोत्र, एकही पुरावा, एकही बखर कुठे कुत्र्याने चित्तेत उडी घेतली हे कुठेही दाखवत नाही। ही उडी कोणी बघितली हे तुम्ही जे बोललेत त्यांना विचारा बाबा। म्हणजे संभाजीराजेंच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे? हो, का नसावा, का नसावा? आम्ही श्वानप्रेमी आहोत, श्वानाला आमचा विरोध नाही आहे। माझ्या घरात 10 कुत्रे आहेत, त्याच्यातला एक पाळीव कुत्रा आहे म्हणजे, पण माझ्याकडे 9 कुत्रे हे रस्त्यावर अपघातात सापडलेले, रस्त्यावर पडलेले असे सगळे आणून मी घरात ठेवलेत। आम्ही सगळे श्वानप्रेमी आहोत, पण इतिहासाचं विकृतीकरण करणं, इतिहासामध्ये स्तोत्र नसलेल्या गोष्टी इतिहासात आणणं म्हणजे इतिहास बिघडवणं आहे। इतिहास बिघडवून तुम्ही पुढचं भविष्य खराब करतात, एवढं लक्षात ठेवा। शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते असं संभाजी भिडे म्हणतात। जाऊ द्या हो, त्यांचं कुठे संभाजी भिडेंच्या बद्दल कुठे चर्चा करायची, सोडा। ते संभाजी भिडे बोलतायत ना, त्याच्यावर काय सर्वधर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर मदारी मेहतर औरंगजेबाच्या दरबारात गेला नसता। सर्वधर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर अफजल खानाच्या लढाईमध्ये एका बाजूला भास्कर कृष्ण कुलकर्णी अफजल खानाबरोबर असताना शिवाजी महाराजांबरोबर सिद्दी इब्राहिम उभा होता। त्यांच्या नौदलाचा प्रमुख हा दौलत खान नसता। एका संताला ज्याचं नाव याकूब बाबा आहे त्याला 722 एकर जमीन दिली नसती। सर्व धर्म समभाव होता म्हणून त्यांनी सांगितलेलं की तुम्ही युद्धाला जात असाल तेव्हा शेतकऱ्याच्या शेता म्हणजे त्या देठालाही कुठे स्पर्श होता कामा नये। तेव्हा महाराजांची अनेक उदाहरणं अशी सांगता येतात की खरा धर्मनिरपेक्ष पहिला राजा या जगातला, या भारतातला हे शिवाजी महाराज होते, ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला, ज्यांनी धर्मव्यवस्थेला विरोध केला, आणि म्हणून तर त्यांना राज्याभिषेकाला विरोध झाला।